मित्रहो नमस्कार. रावेत औंध या BRT मार्गावर आपण आता उभे आहोत आणि चाललो आहोत रावेत गावठाणाकडे. रावेत तालुका हवेली, जिल्हा पुणे. रावेत गावात फेरफटका मारून आपण आज तेथील भव्य आणि दिव्य अशी मंदिरं पाहणार आहोत. मंडळी नमस्कार, सुस्वागतम. माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण आज आलो आहोत पुणे PCMC येथील रावेत या गावी. शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय अशी परंपरा असणारं हे रावेत गाव. संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाचा वारसा लाभलेलं असं हे धार्मिक माळकऱ्यांचं गाव. या रावेत गावाची तुम्हाला मी सफर घडवतो आणि तसंच येथील त्या सर्व मंदिरांचं तुम्हाला दर्शन घडवतो. चला. तर मंडळी या रावेत गावी मी आलो आहे. या गावातील एक श्री गणेशाचं मंदिर माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. या गणपतीचे म्हणजे सिद्धिविनायकाचं मंदिर आहे हे माझ्या मागे आहे ते तुम्ही पाहताय. अशी अनेक मंदिरं, अनेक देवदेवतांची मंदिरं या रावेत गावात आहेत. तर या गावात फिरून आपण ही सर्व मंदिरं पाहूया. आणि रावेत गावाला जर मंदिराचं गाव असं जरी म्हटलं तरी काय वागो होणार नाही. गणपती बाप्पा मोरया. मित्रहो, छान दर्शन झालं श्री गणेशाचं. या गावातून फेरफटका मारताना आपणास एकापेक्षा एक आकर्षक, सुंदर आणि भव्य अशी मंदिरं या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहेत. रावेत गावातील सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूला असणारी पिंपरी चिंचवड नगरपालिकेची ही प्राथमिक शाळा आहे. शाळेच्या दारात या स्कूल बस उभ्या आहेत. या रावेत गावातील स्थानिक भूमिपुत्र म्हणजे भोंडवे बांधव समाज, लोकसेवेचा वसा घेतलेले अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि येथील राजकीय लोकप्रतिनिधी अडीअडचणीत सर्वांना मदत करण्यासाठी नेहमीच तत्पर असतात. आपण समोर जे पाहतोय ते आहे श्री हनुमान मंदिर. दरवर्षी हनुमान जयंतीला येथे मोठा उत्सव भरतो. चला आपण आतमध्ये जाऊन हे सुंदर मंदिर पाहू आणि मारुतीचं दर्शनसुद्धा घेऊ. एकापेक्षा एक सरस सुंदर मंदिरं या रावेत गावात आपल्याला पाहायला मिळतात. मंदिरात डाव्या बाजूला एक छोटेखाने मंदिर असून तेथे आपल्याला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन होतं आणि उजव्या बाजूला आपणास श्री गणेशाचं सुद्धा दर्शन होतं. जय बजरंगबली. याच मंदिराच्या बाजूला शनी मंदिर सुद्धा आहे. चला आपण आज जाऊन शनिदेवाचं सुद्धा दर्शन घेऊ. नीलांजनं समाभासं रविपुत्रं यमाग्रजं छाया मार्तंड संभूतं तं नमामि शनैश्वरम. हनुमान मंदिराच्या डाव्या बाजूलाच मरीमाता आणि श्री शीतलादेवीचं मंदिर देखील आहे. समोर दिसणाऱ्या या सुंदर महिरपी कमानीतून पुढे गेल्यावर आपल्याला
श्री कानिफनाथाचं मंदिरसुद्धा दिसतं. देवीच्या मंदिरासमोर असणारी ही सुंदर आणि भव्य दीपमाळ. या मंदिराच्या मागे असणाऱ्या पवना नदीच्या काठावर नगरपालिकेचं एक अशुद्ध जल उपसा केंद्र देखील आहे. इथूनच पुढे आपण आता या गावातील इतर मंदिरं पाहण्यासाठी चाललो आहोत. मंडळी, आपणास समोर जे दिसतंय ते आहे श्री धर्मराज मंदिर आणि श्री शंभू महादेव मंदिर, समस्त रावेतकरांचं ग्रामदैवत. मंदिराच्या या मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत जाऊ आणि श्री महादेवाचं तसंच श्री धर्मराजाचं दर्शन घेऊ. हर हर महादेव. रावेत गावाचं ग्रामदैवत असणाऱ्या या मंदिरात दरवर्षी माघ महिन्यात मोठा उत्सव साजरा केला जातो. श्री धर्मनाथाची मोठी यात्रा भरते. 7 दिवस येथे गावात उरूस चालू असतो. या श्री धर्मनाथ बीज सोहळ्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जातो आणि शेवटच्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता होते. या मंदिराच्या समोरच उजव्या बाजूला श्री काळभैरवनाथाचं मंदिरसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. भैरवनाथाचं दर्शन घेऊन आपण महादेव मंदिराच्या पाठीमागे असणाऱ्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे चाललो आहोत. अतिशय सुंदर आणि देखणी कलाकुसर असणाऱ्या मंदिराला आपण आता भेट देणार आहोत.
प्रशस्त जागेत असणारे एक देखणे आणि आकर्षक मंदिर म्हणजे अप्रतिम कलाकृतीचा एक सुंदर नमुना आहे. या मंदिराची सुंदर रचना, रेखीव बांधकाम, आकर्षक भित्तिशिल्प आणि मनमोहक रंगसंगती, आहा, अगदी शब्दांच्या पलीकडलं आहे सर्व काही. मंडळी, रावेत गावातील ही देवदेवतांची अशी सुंदर आणि आकर्षक मंदिरं पाहण्यासाठी आपण इथे नक्की भेट द्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात प्रवेश केल्याबरोबरच भव्य असा सभामंडप पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जातं. येथील छताची देखणी सजावट आणि भव्य झुंबर आपलं लक्ष सहज वेधून घेतं. चला, आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊ आणि या गाभाऱ्याला एक प्रदक्षिणा करू. मुख्य मंदिराच्या डाव्या बाजूला माऊली ज्ञानेश्वर महाराज तर उजव्या बाजूला जगद्गुरू संत तुकोबाराय यांच्या मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. या संत श्रेष्ठींचं दर्शन घेऊनच आपण पुढे विठू माऊलीच्या दर्शनाला जातो. चला, अनेक देवदेवतांची ही भित्तिशिल्प पाहत आपण या मंदिराला एक प्रदक्षिणा करूया. विठुरायाचं दर्शन घेऊन इथलं मंदिराचं सुंदर रूप डोळ्यात सामावून आणि येथील भक्तिभाव मनात साठवून आपण आता मंदिराच्या बाहेर पडत आहोत. राम कृष्ण हरी. मंडळी, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर पाहून रावेत गावातील या मध्यवर्ती चौकात आपण आता आलो आहोत. येथे समोर आपणास जे दिसतंय ते आहे श्री गुरुदेव दत्तात्रयांचं मंदिर. भैरवनाथ मंदिराला लागूनच हे दत्तगुरूंचं मंदिर आहे. श्री गुरुदेव दत्त. मंडळी, या रावेत गावात फेरफटका मारून आणि या गावातील अनेक देवदेवतांची सुंदर मंदिरं पाहून आपण आता पवना नदीच्या घाटावर आलो आहोत. बँगलोर हायवेला लागून असलेलं पवित्र अशा पवना नदीच्या काठावर वसलेलं आणि देवदेवतांच्या सहवासाने पावन झालेलं हे रावेत गाव. मित्रहो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.